बातमी आहे आता नसरापूर हत्याकांड प्रकरणातली। नसरापूर हत्याकांड प्रकरणामध्ये द्रुतगती न्यायालयानं भीमराव कांबळेला तिहेरी फाशी दिली जावी इतकी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणामध्ये हा ठोस निकाल आलेला आहे। विशेष म्हणजे अवघ्या 55 दिवसात पुण्याच्या विशेष न्यायालयानं खटला निकाली काढला। हा सगळा घटनाक्रम बघता हा आरोपी रिफॉर्मेटिव्ह थिअरी मध्ये घेणं किंवा त्याच्यात काही रिफॉर्मेशन होईल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल। प्रॉसिक्युशननी FSLचे जे अहवाल आहेत ते वेळेत आणि इंटॅक्ट पद्धतीने कोर्टासमोर आणलेले आहेत। प्रॉसिक्युशननी FSLचे अधिकारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, न्यायवैद्यकीय शाळेचे जे मेंबर्स असतील त्यांची साक्ष कोर्टात नोंदवलेली आहे। कोणताही याचा शॉर्टकट न घेता डिटेल पुरावा कोर्टासमोर आणलेला आहे, हे कोर्टाने निकालामध्ये ॲडमिट केलेलं आहे। कोर्टाने ह्या जजमेंटमध्ये तपासी यंत्रणेचं अभिनंदन केलेलं आहे की हा तपास अतिशय मेटॅक्युलस पद्धतीने प्रोफेशनली झालेला आहे। ह्या तपासात पूर्णपणे ई साक्ष ॲपचा वापर करण्यात आलेला आहे। प्रत्येक साक्षीदाराचे जबाब, प्रत्येक पंचनामा ई साक्षीवर अपलोड करण्यात आलेला आहे। त्यामुळे याच्यात कोणताही मॅनिप्युलेशनचा चान्स नाही असं कोर्टाने भाष्य केलेलं आहे। FSLच्या अधिकाऱ्यांचं कोर्टाने कौतुक केलेलं आहे की त्यांनी तातडीने सगळे रिपोर्ट्स अहवाल कोर्टात दिले आणि ते बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित करण्यासाठी प्रत्येक जण उभा राहिला।